जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. महा-डी-बी-टी हे एक असं प्लॅटफॉर्म आहे जिथं शेतकऱ्यांसाठी एक सर्वात मोठी आर्थिक मदत केली जाते. महा-डी-बी-टी अंतर्गत ज्या योजना राबवल्या जातात महाराष्ट्र शासनाकडून तसंच केंद्र शासनाकडून, त्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना या महा-डी-बी-टी पोर्टल अंतर्गत भेटत असतो. तर याच महा-डी-बी-टीवरती जी लॉटरी हा प्रकार असतो, या लॉटरीमध्ये नाव कुणाचं प्रत्यक्ष सर्वात अगोदर लागतं. जरी काही फॉर्म एकत्रच आलेले असतात, पण काहींचं नाव अगोदर येतं, काहींचं नंतरच्या लॉटरीमध्ये लागतं. असं का होतं? याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे निवडण्याचं प्राधान्यक्रम. लॉटरीमध्ये आता कुठल्या शेतकऱ्यांचं फॉर्म निवडायचं, त्याचा प्राधान्यक्रम कसा असतो हे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आता तर काही चेंजेस झालेले आहेच पोर्टलसोबत काही नियमामध्ये सुद्धा बदल झालेले आहेत महा-डी-बीच्या निवड लॉटरी पद्धतीमध्ये. जसं आता सर्वात प्रथम जो अर्ज करेल योजनेसाठी त्याचा नंबर सर्वात अगोदर लावला जातो, पण त्यामध्येही एक प्राधान्यक्रम निवडला जातो त्या प्रथम येणाऱ्या अर्जामध्ये सुद्धा. कारण त्याच्यामध्ये हे बघितलं जातं की सर्वात अगोदर तो शेतकरी दिव्यांग शेतकरी आहे का नाही हे सर्वात प्रथम. समजा पहिले 10 फॉर्म एकत्रच आलेले आहेत एकाच दिवशी, तर याच्यामध्ये 10 शेतकऱ्यांचं निवड करताना त्याच्यामध्ये पहिल्या 5 शेतकऱ्यांचं जर नाव निवडायचं असेल तर त्याच्यासाठी सर्वात अगोदर त्या 10 पैकी ज्या शेतकरी अपंग आहे, दिव्यांग आहे, त्याचं सर्वात प्रथम नाव विचारात घेतलं जातं. प्राधान्यासाठी त्याला प्राधान्य दिलं जातं सर्वप्रथम. त्यानंतर दुसरं विचार केलं जातं महाराष्ट्रातून विशेष घटक व आदिवासी प्रवर्गातील शेतकरी त्यामध्ये फॉर्म भरलेले आहेत का कोणी, 2 नंबरला त्यांचं प्राधान्य चेक केलं जातं. आणि तिसऱ्यांदा आहे प्रत्येक संवर्गामध्ये महिला शेतकरी भगिनींना लाभार्थी निवडीमध्ये प्राधान्य. म्हणजे त्या 10 शेतकऱ्यामध्ये फॉर्म भरलेल्या जर महिला असतील तर त्यांचा 3 नंबरला विचार केला जाणार आहे. मग चौथ्या नंबरला जे राहिलेली आहेत उर्वरित शेतकरी पात्र जागेसाठी असतील आणि त्यांच्यामध्ये जो सर्वप्रथम फॉर्म भरलेला असेल त्यांची निवड या लॉटरीसाठी केली जाणार आहे. अशा प्रकारचं एक महत्त्वाचं अपडेट होतं. तिथं तुम्ही प्राधान्यक्रम तुम्हाला आता कळलेला असेल व्यवस्थितरित्या. फॉर्म जरी महा-डी-बी-टी अंतर्गत प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य हा जरी निकष लागू असला, त्यामध्ये सर्वात अगोदर अपंगांचा विचार केला जाणार आहे. त्यानंतर विशेष घटक आणि आदिवासी प्रवर्गातील शेतकऱ्यांचा विचार केला जाणार आहे आणि 3 नंबरला आहे ते म्हणजे महिला शेतकरी यांचा विचार केला जाणार आहे. त्यानुसारच आता लॉटरी लागणार आहे यापुढे भविष्यात. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.